हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण आवाज क्लिअर करा आवाज रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ सुख झाले हो सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव
विठ्ठली आवडी मन विठ्ठले आवडी अवतार सुकृताय दोरे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बरवा तू हा विठ्ठल माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आंगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आंगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला दुनियाचा दिवस आजी अमृते पाहला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला बोला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना
गोपाळा रे तुझे ध्यान लागो गोपाळ तुझे ध्यान लागो मना. सोनियाचा दिवस आधी अमृते पहाला सोनियाचा दिवस अमृत पाहाला. सोनियाचा दिवस आधी अमृते पहाला सोनियाचा दिवस अमृत पाहाला. आठविता रूपी प्रगट पै झाला बोला नाम आठविता रूपे प्रगट झाला. आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपे प्रगट झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळ रे ध्यान लागो मना. म्हणून विसंबे हरिहाय जगत्रय जीवना विसंबे हरी जगत्रय जीवना. विसंबे हरी जगत्रय जीवना विसंबे हरी जगत्रय जीवना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळ रे ध्यान लागो मना. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी तनो मनोज वे शरण विनतल तुझे पाय. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी तनो मनो चरण विनतलो तुझे पाय. बाप रखुमा देवरा वाचुनी आणूने काही बाप रखुमा देवर वाचोनी अनुने काजे. बाप रखुमा देवीवर वाचुनी आणूने काही बाप रखुमा देवर वाचोनी अनुने काजे. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळ तुझे ध्यान लागो मना. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंवे हरे जगत्रय जीवना. विसंबे हरिहं जगत्रय जीवना अनुन विसंवे हरे हरे जगत्रय जीवना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळा रे ध्यान लागो मना. गोपाळा रे ध्यान लागो मना. हो गोपाळ टाळी वाजून म्हणा सर्वांनी खोमा जय जय विठ्ठल.
विठोबार कुमाई हरी हरी विठोबार कुमाई पार हरी जय विठोबार कुमाई पार हरी जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई शेर हॅलो सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस आज अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृत पहाला सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृत पहला सोनियाचा दिवस जे अमृते पहला नाम आठविता रूपी प्रगट झाला नाम आठविता रूपी प्रगट झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना नाम आठविता रूपी प्रगट झाला नाम आठविता रूपी प्रगट झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागय मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस जे अमृते पहला सोनियाचा दिवस आज अमृत पहला नाम आठविता रूपी प्रगट झाला नाम आठविता रूपी प्रगट झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना नाम आठविता रूपी प्रगट झाला नाम आठविता रूपे प्रगट झाला
गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन वेसंबे हरे जगत्रया जीवना अनुन वेसंबे हरे जगत्रय जीवना अनुन वेसंबे हरे अनुन संबे हरे जगत्रय जीवनानु अनुनावी संबे हरि जगत्रय जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना हे अनुनावी संबे अनु विसंबे जीवना अनुनवे संबे हरे जगत जीवना अनुनवे संबे अनुनवे संबे अनुनवे अनुनवे संबे हरि जगत जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे ध्यान लागो मना ध्यान लागो मना ध्यान लागो विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल 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 कला 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 टाळी वाजवा हरी विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवून हरी शांततेत भजन करा विठ्ठल 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 हरी विठ्ठल वल्लभ विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल वाजवा माय बाप भजन करा खाला हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज के माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज के शांती ब्रह्म एकनाथ महाराज के संत सावता महाराज के सद्गुरु योग महाराज के हरे विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सावता महाराज की जय छत्रपती महाराज विठाला 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 विठ्ठल सोन्याचा दिवस अजी अमृते कमी कर आवाज याचा अजून कमी कर सोन्याचा दिवस अजी अमृते पाहाला सोन्याचा दिवस अजी अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना तनु मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवरा वाचुनी अनुनेने काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 सोन्याचा दिवस जे अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रकट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना हरि ओम समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगननियतपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदै धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळा, विक्रांती पावलो सांभाळावत रे, विश्रांती पावलो सांभाळावत रे. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. काय माझी वाणी मानवेल संतासी, रंजवू चित्तासी आपुल्यात्मरूप गणेशो, किर्या स्मरण होय सकळ विद्येच्याधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता सोनियाचा दिवस अजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता जो अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला, महाराज लोकांनी गायला तो अभंग, चाल लावून गायला तो अभंग. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहेत, पण विशेषत्वाने काय घडलं त्याचं दिग्दर्शन करणारा अत्यंत उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. हा अभंग आज या ठिकाणी घेण्याचं प्रयोजन काय, कारण काय, संबंध काय. आज आपल्या माहुली या पुण्यभूमीमध्ये विशेषत्वाने काही सोन्याच्या अक्षराने लिहिणारी घटना घडलेली आहेत. आजचा दिवस आपल्या गावच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिणारा आजचा दिवस आहे. काय महत्व आहे एवढं विशेष, तर आपल्या गावामध्ये भगवंताचं संतांचं एकाच वेळेस आगमन झालेलं आहे. ज्या गावामध्ये देवाचं वास्तव्य नसतं त्या गावाला संतांनी स्मशान भूमी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, काय म्हटलंय, ज्या गावात देवाचं वास्तव्य नाही त्या गावाला गाव नाही म्हटलं. प्रमाण चांगलं आहे, तेच प्रमाण म्हणायचं होतं. विठ्ठल नाही जये देशी, स्मशान भूमी ते परियेशी, रवी शशी विने दिशा जैशी, रसना तैशी विठ्ठल विन. ज्या देशामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये विठ्ठल नाही, संत नाही,
स्मशानभूमी ते पर्येशी. कोण आहे ती? स्मशानभूमी आहेत. रवी शशी विने दिशा जैशी. रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. त्यांच्या विना दिशा दशा ओस आहेत. रसना तैशी. रसना म्हणजे जिव्हा भगवंताच्या नामाशिवाय व्यर्थ आहेत. म्हणून आज भाग्याचा उदय, भगवान परमात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, संत श्रेष्ठ ज्यांचा अभंग आहे त्या माऊली ज्ञानोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, जगद्गुरु तुकोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सकाळी तो कार्यक्रम पार पडला. भाग्याचं लक्षण आहेत महाराज. मागे 7-8 दिवसापूर्वी येऊन गेलो मी एकदा. बारामतीला जात असताना मध्यंतरी पांडुरंग महाराजांना फोन केला आणि म्हटलं कुठवर आलं काम, काय चाललंय काय नाही. ते म्हणे आता तुम्ही, म्हटलं मी चाललो त्याच रस्त्याने पुढे, पण येतो बघितलं फरशीचं काम चालू होतं, सिंहासनाचं काम झालेलं होतं. खूप अगदी रेखीव देखीव मनुष्य मंदिरात आल्यानंतर त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्याच्यातून होणाऱ्या संवेदना आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचाव्यात अशा प्राणप्रतिष्ठेचा उत्कृष्ट कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला. साधू संतांच्या, ऋषीमुनींच्या मंत्र घोषाने सकाळी तो कार्यक्रम पार पडला. द्यावे तेवढे धन्यवाद आपल्याला कमीच आहेत. कारण मंदिरं काही आठवड्याला होती नाही, महिन्याच्या महिन्यालाही होती नाही. सांगू का जरा, पिढ्यांमध्ये काही निघून जात्या, त्यांच्या हाताने महाराज हे मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा सोहळा होत नाही. याच्याकरता भाग्य लागत असतं. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहेत का आपल्या ह्या भाग्याच्या द्वारे भगवान परमात्म्याच्या मंदिराचं, मारा मंदिर मार महत्वाचं असतं. कोणत्या दिशेला त्याचं तोंड असावं, त्याचा कळस किती उंचीवर असावा, त्याचं महाराज दाराची उंची किती असावी, सिंहासनाची लांबी रुंदी कशी असावी, त्याचं फार सूक्ष्म. मी आल्यानंतर बरंच माप काढलं महाराज, मूर्ती बसायच्या आजवर बरंचसं त्या संबंधाचं चिंतन केलं, माझ्या हिशोबात बसलं. म्हणून मी तारीख घेतली. नाही तर 36 वर्ष सेवा केली तर आज आलो नसतो महाराज. आपल्या हिशोबात जर बसलं नसतं ना तर मी आज 36 वर्षापून कार्यक्रम करतो महाराज. माझ्या बरोबरचे अख्खे महाराज बदलले, पण मी खुटाला खुटतासाच आहे अजून. असं हे सर्व तुमचं प्रेम आहेत, तुमची भक्ती आहेत. सुंदर सर्व सुवर्ण युग आहेत भगवंताचं. आणि हा काल जो आहेत ना बघा, राम मंदिर झालं, मथुरेचं चालूच आहे, काशीचं चालूच आहे, गावोगाव देऊचं 200 कोटीचं मंदिर चालूच आहे. मंदिरांचाच काल आहे सध्या. त्यामध्ये आपल्या हा मंदिराचा जीर्णोद्धार, नवीन मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या कृपा प्रसादाने वैकुंठवासी सकाराम महाराज डुंबरे व हरिभक्तपणे यशवंत महाराज गाडेकर यांच्या प्रेरणेने, तसे माऊली ग्रामस्थांच्या विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, त्रितपपूर्ती सोहळा 36 वर्ष झाले. 36 वर्ष. आणि योग बघा कसा षष्टीचा काल झालाय नुकताच. आणि भगवंताने सुद्धा 36 वर्ष नाथांच्या घरी काम केलं होतं महाराज. 36 वर्ष. आणि आपल्या सप्ताहाला ह्या वर्षी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने 36 वर्ष झाले. म्हणजे आपण संतांच्या कक्षेत बसलो, एवढं भाग्य आहेत आपलं. अजून पुढे पाहतो जरा, तेव्हा ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार मी जर सोडलो ना यांच्यातला एवढे एकाहून बळी. मीच एवढ्यामध्ये लहान आहे महाराज. बुद्धी नाही लहान आहे, सर्वच गोष्टींना अज्ञान आहे, सर्वच आहेत. थोडीशी मनाला खंत वाटली, थोडी. सर्व बरोबर झालं पण थोडीशी चुक अशी मनाला वाटते.
वाटतंच मला, किती जरी आपण आवरायचा प्रयत्न केला ना, काही संवेदना आवरल्या जात नाही. एक जागा रिकामी दिसते, ती जागा भरल्याशिवाय मंडप भरल्यासारखा वाटत नाही. ते म्हणजे भाऊसाहेब नाना गाडेकर. मोठी प्रेरणा मला पंढरपुरामध्ये सांगितलं, बाबा मंदिराच्या कामाला आरंभ झाला बरं का, त्या मार्गाने जात असताना ना एक चक्कर मारा तेवढा. आपल्या पत्रिकेत कुठंतरी एखादा छोटासा फोटो, एखादं नाव जर असतं ना, तर मला खूप आनंद वाटला असता. का आपण काहीतरी कोणाचे तरी ऋण जाणतो आहोत अशी आपल्याला संवेदना झाली असती. पण तुमचं काय मला माहिती नाही, परंतु माझ्या चित्ताला मात्र थोडे क्लेश झालेलेच आहेत. ते भगवान परमात्मा करो. तसं फोटो असल्यानंतर त्यांना आनंद होईल असं काही नाही, नाव असल्यावरच आनंद होईल असं काही नाही. त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये एवढी दृढ भावना होती, काही मंदिर कधी होईल, मूर्ती कधी बसतील, हे कसं काय होईल. परंतु भगवान विश्वनाथांनी त्यांना आपल्या जवळ ठेवलं. महाराज मरायला लोक काशीला जातात, नीट होऊन घरी येतात आणि इकडे आल्यावर मरात्यात. भाऊसाहेब नाना तीर्थयात्रेला गेले आणि केवढा योग दर्शन करून आल्यानंतर आपला देह पंचतत्वामध्ये तिथं भगवान आदिनाथ, भगवान महादेव, भगवान विश्वनाथ त्या व्यक्तीच्या कानामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करत असतात. मला फार सुंदर चिंतन आहे त्या विषयाचं. त्यांचं मोठं भाग्य आहे त्यांच्याकडून घडलेल्या सेवा. 36 वर्ष महाराज. आता पहिल्या तर या गाड्या घोड्या काहीच नव्हत्या. रात्रीचे 2-2, 9 ते 11 कीर्तन 2-2 वाजेपर्यंत या पुढं डाब्यामध्ये मला टाळकरी जायचे, सर्व जायचे. पण भाऊसाहेब मात्र मला गाडीत बसून दिल्याशिवाय घरी येत नव्हती. एवढं ते फारच उत्कट प्रेम होतं. गावावरही होतं, वारकरी संप्रदाय होतं, सर्वांवरच ते प्रेम होतं. आपण त्यांच्या श्राद्धविधीला बघितलं, केवढा समाज जमला, केवढी लोक आलेत, कुठून वारकरी आलेत. कोणालाही तसं जाऊ द्यायचं नाही. फार गोड चिंतने. असो, त्यांनी त्यांच्या कीर्तीमध्ये जो परमार्थिक साधना केली असेल त्यालाही आपण नमन करूया. आपल्या चिंतनाकडे येण्याचा प्रयत्न करू आपण. माऊली ज्ञानोबराय विश्व माऊली आहे. ती जगतामध्ये असा एखादा विषय सोडला नाही का त्या विषयाचं मार्गदर्शन ज्ञानोबरायांनी केलं नाही. असा जगात कोणताच विषय नाही, कोणत्याही क्षेत्रातला नाही. फक्त त्यांच्या वाङ्मयाचा आपण थोडा स्टडी अभ्यास केलाच पाहिजेत. आता आपला अभ्यास कमी पडतो कारण आपल्या पाठीमागे फार संसार लागलेला आहे. त्याच्यामुळे संतांच्या वचनाकडे, संतांच्या अभंगाकडे, ज्ञानेश्वरी भागवताकडे, गाथ्याकडे आपलं लक्ष जेवढं आहे, परंतु जेवढं पाहिजेत ना तेवढं नाही. या सृष्टीमध्ये एक अलौकिक दिव्य चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार आहेत. त्यांचा हा अभंग आहेत. अभंगातला प्रतिपाद्य विषय थोडा आपल्याला विचार करायला लावणारा आहेत. आपली तर काही एवढी बुद्धी चालत नाही आणि मला तर काहीच कळत नाही त्याच्यातलं. आता बघू त्यांनी काही प्रेरणा दिली तर आपण त्या विषयावर थोडं प्रकाश टाकायचा प्रयत्न करूया. अभंग असा आहे, सोन्याचा दिवस. दिवस कशाचा? अमृते पाहाला. कसा पाहिला? अमृते पाहाला. आणि नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. दिवस कोणता? सोन्याचा. पाहिला अमृत दृष्टीने. सोन्याचा दिवस, एवढ्या महागाईमध्ये सोनं, सोन्याचा दिवस. आता ही सर्व शास्त्रातली शब्द आहेत बरं का. अमृत, सोनं, कल्पवृक्ष, कल्पतरू हे सर्व शास्त्रामधले शब्द आहेत. सोन्याचा दिवस. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस विशेषत्वाने काही घडतं ते आपल्या लक्षात राहतं.
सामान्य वस्तू, सामान्य घडणाऱ्या घटना लक्षात राहती नाही. आता मी तुम्हाला विचारतो, परवाच्या दिवशी सकाळी कोणती भाजी खाल्ली होती? परवाच्या दिवशी सकाळी भाजी नाही खाल्लीच नव्हती का? खाल्ली होती. आठवते का? परवाचं आठवे ना आपल्याला? आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आहेत त्या सामान्य असतात. ऐका, आणि सामान्य असल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्या लक्षात ते राहत नाही. ज्या वेळेस काही विशेष घटना घडेल ती मात्र आपल्या लक्षात राहते. आपलं किती तारखेला कोणत्या सालात झालं? सावधान. झोपात विचारा तारीख, साल विचारा. का आपल्याला ग्रहण कधी लागलं? कबूल नाही होती आपण, नाही तर खरं खग्रास ग्रहण. ज्या दिवशी शुभ मंगल झालं ती तारीख माणूस विसरत नाही. एखाद्याने मीटिंग मध्ये आपल्या थोबाडात मारली, मीटिंग मध्ये बरं का, कोणत्याही महिन्यात मारू द्या आणि किती तारखेला मारू द्या, किती वाजून किती मिनिटांनी मारली हे सुद्धा लक्षात राहतं. फार विशेष काही घडलं का मानवी जीवनाच्या लक्षात राहतं महाराज. आता आजचा दिवस आहेत ना, जेवढे त्या सोहळ्याला हजर आहेत, सकाळी सै होते, आत्ताही आहेत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला हा सोहळा आठवणार, मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा. कधीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा विसर पडणार नाही. काय काय का का कशामुळे? तर काही विशेष घडलेलं आहे. सामान्याचं लक्षात राहत नाही, विशेषत्वाने लक्षात राहतं महाराज. आणि ज्या दिवशी काही विशेष घडतं, ज्या दिवशी काही विशेष घडतं त्याला संत साहित्यामध्ये विशेष अलंकाराने सुशोभित केलं जातं. ऐका आता, ज्ञानोबरायांचा अवतार झाला. घरीच्या घरी गुरु प्राप्त झाले आणि घरच्या घरीच ज्ञान प्राप्त झालं. तसे ते येतानेच ज्ञान, उपजत ज्ञान नव्हे रुक्मिणी मातेच्या पोटामध्ये अगोदर ज्ञान येऊन थांबलं. आणि त्या ज्ञानाने ज्ञानोबारांना विनंती केली का माऊली माझा अंगीकार करावं. एवढे उपजत ज्ञानी. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा कृपा प्रसाद आणि भगवान परमात्म्याची सेवा हे ज्या क्षणाला, ज्या दिवसाला, ज्या तिथीला, काय तारीख वार महिना काय असेल नसेल ते, कारण अभंगातला शब्द हा वर्तमान कालवाचक आहे. आजी शब्द आलेला आहे. भविष्यकाल नाही, भूतकाळ नाही, वर्तमान काळ आहे. आजी, आजी म्हणजे बापाची आई नाही. आजी म्हणजे आज. काय घडलं विशेषत्वाने, काय घडलं ते अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगितलं महाराज. सोनियाचा दिवस आज अमृत पाला, 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 सोनियाचा दिवस अमृत पाला,
सोन्याचा दिवस अमृत पाहला नाम आठवेता रूपे प्रगट पय झाला सोन्याचा दिवस अमृत पाहला सुरुवात सोन्याचा दिवस अमृते पाहला. मला वाटतं फक्त सोनं आणि अमृत याचा थोडा विचार करतो. जास्त विचार करायला वेळ मिळणार नाही आणि मला ते कळतही नाही त्याच्यातलं काही. फक्त सोन्याचा आणि अमृताचा थोडा विचार करूया आपण. सोनियाचा दिवस याचा अर्थ काय? वेदांत शास्त्रामध्ये सोनं या धातूला सुख इकडं जोडलेलं आहे. सोनियाचा दिवस म्हणजे सुखाचा दिवस, महत्वाचा दिवस. काय झालं? दृष्टांताने कळलं तुम्हाला. एकची म्हातारी मेली. मरू नये कोणाचीच म्हातारी, पण मेल्याशिवाय राहत नाही. आयुष्य संपलं का म्हातारी मरतीच. मग म्हातारी मेली. मेल्यानंतर ती गावभर बातमी कळाली, भजनातला माणूस. म्हातारी वारकरी होती, माळकरी होती आणि वारली ती. मग सर्वच लोक भेटायला आले. त्या गावात महाराज होते, ते आले आणि मग त्यांनी बाबा गळ्यात मिठी घातली. बाबा आई गेली, बाबा आई गेली. बाबा आता सांत्वन करावंच लागतं. मग महाराज म्हटले, रडू नको, रडू नको. महिना कोणता चालू आहे? श्रावण महिना चालू आहे. आज काय एकादशी आहेत, आज काय सोमवार आहेत. काय योग साधलाय म्हातारीना. श्रावण महिन्यामध्ये एकादशी सोमवार एकाच दिवशी आला आणि त्या दिवशी म्हातारी गेली. म्हातारीचं सोनं झालं. आता हा शब्दज्ञानी नव्हता महाराज, हा शब्दशः अर्थ पाहणारा होता. यांनी ऐकलं आणि डोळेच पुसले. म्हातारीचं सोनं झालं, म्हातारीचं सोनं झालं, म्हातारीचं सोनं झालं. सर्व पाहुणे रावळे गेले, घरातले राहिले ते जेवले, खावले. कुडायाची भाजी, कोडे काय ते जेव्हा ते कडू तोंड करावंच लागतं म्हणतात, ते खातातच बरं का. आणि मग सर्व झोपून दिले. मग पौर्णिमा बॅटरी घेतली, 2 बादल्या घेतल्या आणि 1 बरणी घेतली सोनं टाकायला. आणि रात्रीचा गेला स्मशानभूमीवर. नदीतून पाणी उपसायचा, तिला टाकायचा. ते पेट्रोल होतं ना, ते विस्त होता ना तो. आणि इजून दिलं चांगलं. आणि मग असं चालायला सुरुवात केली ना, हाडकं सोडून काहीच नाही त्याच्यात. असती. पहाटचे 4 वाजले, गुंजभर नाही सापडलं. काय? सोनं. आणि मग पहाटे गेला घरी, झोपला. बाबाला शिव्या देत झोपला. कायचे माळ करीन, कायचे टाळ करीन, कायचे बाबन, कायचं काय आलं, काय शिव्या देत झोपला. आता सकाळ असती विसर्जनाला लोक जमतातच. मग ते महाराज आले. मग ते आता लोकाय देखत रडावं लागतच. नसलं रडू तरी रडावं लागत लोकाय देखत. आणि मग तुला बाबा आई गेली, बाबा आई गेली सांगितलं ना काल. म्हातारीचं काय झालं? त्यांनी ते उठीच काढली. कान फटवतच देईल म्हण. असल बाबा तुझ्या घरचा. अख्ख्या रातभर जागलो मी, तिथं पाहिलं, अख्खं गुंजभर नाही सापडलं. महाराज म्हटले, म्हणजे तुम्ही नाही का काल म्हण म्हातारीचं सोनं झालं? मग रात्री गेलो होतो पाहायला, कोणाच्या हाती लागू नये म्हणून. म्हातारीचे फक्त तिथं अस्तीच होत्या, गुंजभर सोनं नाही. महाराज म्हटले, अरे वेड्या, तुला काही लाक्षणिक अर्थ समजतो का? म्हटले काय? एक तर म्हातारी 110 वर्षाची झाली होती.
त्याच्यामध्ये श्रावण महिना, त्याच्यामध्ये एकादशी, त्याच्यामध्ये सोमवार, अशा चांगल्या तिथीला गेली, आयुष्यभर हरिपाठ काकडा केला, अरे तिचं सोनं झालं म्हणजे चांगलं झालं. सोन्याचा अर्थ चांगलं होणं, सोन्याचा अर्थ सुख होणं, सोन्याचा अर्थ आनंद होणं. किती प्रमाण सांगू तुम्हाला आता. जयाची आहे द्वारी सोन्याचा पिंपळ, आगे आयते बळ रेणा बोले, आगे आयते बळ रेणा बोले. हो, ज्याच्या दारामध्ये पिंपळ आहेत. कशाचा? आता याच्यामध्ये आळंदीला कोण जाईल नाही, सर्वे जायलच आहे. म्हणजे आळंदीला 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 आळंदीला. आता वय झालं महाराज माझं नाईलाज. आता एखादा शब्द जातो असा म्हातारपणामध्ये, घ्या समजून थोडं. आळंदीला गेलोच आहे आपण, आणि मग मला सांगा तुम्ही, तिकडं पिंपळ आहे, पण तो पिंपळ कशाचा आहे? आपल्या पिंपळासारखाच पिंपळ आहेत. आणि तुकाराम महाराज तो म्हटले, नामदेव महाराज तो म्हटले, सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, याचा अर्थ सुखाचा पिंपळ. सोनं ह्या शब्दाचा वेदांत शास्त्रामध्ये सुख, समाधान, आनंद, अद्भुत आनंद असं वर्णन आलेलं आहे. सोनियाचा दिवस. तसं आपल्या गावामध्ये देवप्रतिष्ठा झाली, मंदिर झालं. आपल्या गावामध्ये आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिवस. दुसरं पद आहेत अमृते पाहाला. अमृत नाही बरं का, अमृते कानावर काना. अमृते पाहाला, पाहिला नाही, पाहाला. अमृते पाहाला, दिवस सोन्याचा आणि अमृते पाहाला. आता हे अमृत काय भानगड आहे? अमृत अशी भानगड आहे का ते स्वर्गामध्ये आहेत. मृत्यूलोकामध्ये प्रत्येक रस्त्यावर अमृतुल्य तुल्य अमृत. आता आपलंच अमृत आहे, अमृत तुल्य. काय महाराज पाहुणे जाऊ द्या घरी, त्यांना गुळ शेंगदाणे द्या, तोंड वाकडे तिकडे करतात. नाश्ता करा, कांदा पोहे करा, कांद्याचे भजे करा, फक्त चहा नाही करू द्या. काय हलकटे पाहुणे, साधा चहा सुद्धा नाही केला बरं का. एवढं अमृत तुल्य झालंय ते अमृत. श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंदामध्ये विश्वामित्र ऋषीच्या शापाने, दुर्वास ऋषीच्या शापाने, माझं चुकलं बरं का, एक शब्द चुकलाय माझा, विश्वामित्राच्या नाही, दुर्वास ऋषीच्या शापाने इंद्राची 14 रत्न समुद्रात पडले. कशाचा परिणाम? साधूचा अवमान केल्याचा परिणाम. आपल्याकडून काही हरिपाठ घडवतो का नाही, काकडा घडवतो का नाही, माळी घालतो का नाही, कीर्तन ऐकतो का नाही, त्याच्यापेक्षा आपल्याकडून चुकून संतांचा अवमान होऊ देऊ नका. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार. अभया महाराज खळाला कष्ट करतो, अभयाला वरदान देतो, मोठं चिंतन आहे ते. आणि त्या दुर्वास ऋषीने, आता हे नवीन इंद्र झालंय म्हणून त्याला वाटलं सत्कार करावा याचा. न सुकणाऱ्या फुलांचा हार आणि एक वस्त्र त्या इंद्राच्या, तो माहूत जो होता ऐरावतीकडे दिला, त्या वर माहुताकडे दिला. इंद्राने पाहिलं एवढे मोठे मोठे माझ्या सत्कार करून राहिले, आणि हे काय गोसावडं, याच्या काय घ्यायचा म्हणे, दे टाकून. दिला टाकून तो खाली, हत्तीच्या पायाखाली गेला तो. आणि त्या दुर्वास ऋषींना पाहिलं आणि तिडच उभे राहिले. दुर्वास ऋषी सांगितलं, मूर्खा, साधूंना दिलेला प्रसादाचा अवमान करतोस. एवढा अहंकार तुला संपत्तीचा आणि सत्तेचा झालेला आहेस. तुझ्या सर्व संपत्तीचा ऱ्हास हो.
पटापटा पटापटा जी 14 रत्न होते ना ती सर्वची सर्व पडले कुठं? समुद्रामध्ये. आणि केवढाही जरी राजा असला पण 0 बजेट मध्ये जर आला काही चालत नाही महाराज, काही चालत नाही. त्या टायमाला बळीराजा होता, विरोचनाचा पुत्र बळीराजा. भागवत बघा तुम्ही, कीर्तन आटोपलं का भागवत उघडा, जेव्हा नंतर जेव्हा वाटलं तर, नाही तुम्ही जेवून घ्या लवकर मग भागवत पहा. बळीराजा इंद्राने बृहस्पती आपले गुरु त्यांना विचारलं, गुरुजी माझं, मूर्ख आहेस तू, साधूचा अपमान केलास. म्हटले पण आता ते द्रव्य काढल्याशिवाय तर काही इलाज नाही ना. आणि मग ते म्हटले आता माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही. ज्या वेळेस आपल्याला सदस्य कमी पडतात त्यावेळेस युती करावी लागते. नाही कळलं? नाही कळलं? नाही कळलं? नाही कळू द्या. आपल्याकडे बळ नसल्यावर दुसऱ्याचं बळ घ्यावं लागतं, ते शत्रू जरी असले तरी. आज तेच चालू आहेत. बळीराजाकडे गेला, रुमालाने हात बांधले. इंद्राला पाहिल्या पाहिल्या राक्षस लगेच धाव. बळीराजा म्हटला थांबा, तो शरण आलेला आहे. मग तो जवळ आला, त्याचे हात सोडले रुमालातले. का रे बाबा? म्हटले माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून ते दुर्वास ऋषीचा अवमान झाला आणि माझी 14 रत्न समुद्रामध्ये पडले, तेवढी काढायला मदत करू लागा. का अपमान झाला तुझ्याकडून? म्हणजे त्यांनी एक न सुकणाऱ्या फुलांचा हार दिला होता, वस्त्र दिलं होतं, मी टाकून दिलं. मूर्ख कुठला? राक्षस म्हणतो बरं का, राक्षस इंद्राला म्हणतो मूर्ख कुठला, तुला साधू कळत नाही. म्हणजे राक्षसांना सुद्धा साधूबद्दल आदर तेव्हा होता. मी आताच्या राक्षसाबद्दल एक शब्द बोलणार नाही. नाही 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 नाही, तेव्हाच्या राक्षसांना साधूबद्दल आदर होता. ऐका. आणि मग म्हटले तुला काही कळत नाही आणि आमच्या का मदत तुमचा नामचा 36चा आकडा वैर आहेत ना, देवांचं दानवांचं. लाज नाही वाटली तुला आमच्याकडे यायला? आणि आम्ही तुम्हाला मदत का करावी, काय फायदा आमचा? म्हटले 50-50 तडजोडी जमत बर का. व्यवहार जमाय सारखा जरी नसला तरी तो व्यवहार जमवतो तडजोडीना. तडजोड करीत जावा, लय एकारी चालू नाही तर ते तडजोड करीत चालावी माणसाने जीवनामध्ये. आणि मग म्हटले काही रत्न तुम्हाला देऊ, काही रत्न आम्ही घेऊ. आणि मग ते अग्रीमेंट झालं बरं का त्यांचं. ते काही शिक्के बिक्के मारून साया वगैरे, काही तुम्हाला काही आम्हाला. आता माझ्या पदराचं थोडं सांगतो, एवढं एवढं. आता बाकीचे तर काही ठोकी त्यात, त्यांचं बरं चालतं तुम्हाला. आणि वारकऱ्याने एखादं छोटंसं काही सांगितलं तर ते लय जड जातं नाही का. जाऊ द्या, ऐकून तर घ्या थोडं. आणि मग ठरलं मग आता ते काढायचं कसं. मग ते घुसळण ठरलं. मंदराचल नावाचा पर्वत, वासुकी नावाचा सर्प, एका बाजूने देव, एका बाजूने दानव. आणि ते मंथन चालू झालं आणि त्याच्यातून एक एक रत्न बाहेर पडायला लागलं. तुम्ही जर लग्नाला गेले असतील ना कुठं आणि ब्राह्मण जर म्हणजे पाठांतरातला जर असला, त्याचे जर श्लोक पाठ असले लग्नाचे, तर ते हे 14 रत्नांचा श्लोक म्हणत असतं. बरं, त्याच्या तर खूप सोर द्या, नाही ते एकदम बंद करून टाकी द्या. ऐकायच्या नादी लागत ते. लक्ष्मी कौ स्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. बस झाले एवढेच बरं का. लय लांबून काय उपयोग नाहीये. माझ्याही पाठ नाही पुढचं, एवढं पाठ केलेलं नाही. म्हणून मी
थांबून घेतलं. खरं बोला आपलं ताकाला जाऊन गाडगकाला पोहायचं महाराज, तेव्हा ते 14 रत्नांची नावं आहेत आणि ते एक रत्न. आता कुणी काय कुणी काय कुणी काय कुणी काय, मला ते सर्व सांगायचं नाही. आणि शेवट धन्वंतरी भगवान हातामध्ये सुवर्ण कुंभ घेऊन त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये काय होतं बोला ना जरा, काय होतं. आता 27व्या सालामध्ये आहे आपल्याकडं नाशिकला काय आहे, अमृत कुंभ आहे सिंहस्थ पर्वणी. आणि मग तो कुंभ निघाला आणि तो निघाल्यानंतर लगेच देवाने लगेच झडप घातली त्याच्याकडून घेण्याकरता. राक्षस म्हटले काय, मागच्या पायीला ते विष होतं ते भगवान शंकर वगैरे वगैरे झालं ते कुंभ. मग राक्षस म्हटले आम्हाला निमायसा पाहिजेत. म्हटले बा मागचं तुम्हाला दिलं ना, हे आम्हाला आता ते काय जमायचं नाही. ते चालले भांडणं त्यांच्यामध्ये, ते सुरू झाले भांडणं कुठं सुरू झाले माहिती आहे का, तिडून भांडणं सुरू झाले जोरात. कोणाकोणाचे, देवांचे आणि राक्षसांचे भांडणं सुरू झाले. देव म्हणे आम्हाला, ते म्हणे. मग भगवान विष्णूंना पाहिलं हे काही जमायसारखं दिसत नाही. मग भगवंताने तिथे एक अवतार घेतला. कोणता अवतार घेतला, मोहिनीचा. असं रूप धरलं ना महाराज, असं रूप धरलं ना, देव तर बेफान झालेच झाले, पण राक्षस भांडायचंच सोडून तिच्याकडं पाहत राहिली मोहिनीकडं. यो बयान तू कोण आहे, यो बयान. ते राक्षस लय बिघडा त्यात महाराज, लय बेफान होत्यात मोहिनीला पाहिल्यावर. भागवतातले, विमानातले नाही सांगत मी भागवतातले सांगू राहिलोय. आणि मग ते बेफाम झाले अगदी. आणि मग त्या ती म्हटले बघा भांडणं करून काही प्रश्न सुटत नाही. तुम्ही इराणवर किती बॉम्ब टाका आणि इस्रायलवर किती टाका आणि अमेरिकेवर किती टाका, हे काय मिटायचं, विचाराने सोडून आपण गणित. मी असं म्हणते, ती म्हटली बरं का, मी असं म्हणते, मी जर तुम्हाला अमृत दिलं तर. देव म्हटले चालल. राक्षस म्हटले आमचं तर पळल बरं का, चालल नाही पळल. म्हणे पण असं करा, पंक्ती वेगळ्या वेगळ्या बसवा. मग देवांच्या पंक्ती एका बाजूला आणि राक्षसांच्या पंक्ती एका बाजूला. त्याच्यामध्ये काय झाले, 2 राक्षस लय बिलंदर होते. त्यांना आली शंका, या बाईनं आपला पत्ता सांगितला नाही, आयडेंटिटी कार्ड दाखवलं नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, डायरेक्ट कुठली काय कशी काय आली ही. आपण असं करू, देवांच्या पंक्तीला जाऊन बसू. त्यांना रूप बदलता येतात. मग ते 2 जण आहे ना देवांच्या पंक्तीला येऊन बसले. कोण कोण माहिती आहे का, एकाचं नाव आहे राहू आणि एकाचं नाव आहे केतू. एक बसला चंद्राच्या त्या अंगून, एक बसला सूर्याच्या या अंगून. आता त्या सूर्याने चंद्राने पाहिलं आपल्या टोळीतले नाहीये, हे पाकिस्तानीच दिसतात. फक्त गंध लावून आलेत, गळ्यात माळी घातल्या, पण हे आपल्या पॅनलचे वाटते नाही. ती मोहिनी जेव्हा ते अमृत वाटीत आली ना, तेव्हा तिनं ते राहूलाही दिलं, केतूलाही दिलं, चंद्राला दिलं, सूर्याला दिलं. सूर्याने खुणावलं. ते अमृत आहे ना त्यांच्या तोंडात आलं होतं. सूर्याने खुणावल्याबरोबर तिनं लगेच, ती नव्हती तोच होता, त्याने लगेच सुदर्शन चक्र सोडलं. खाड खाड दोघांचे मुंडके उडवले. पण ते अमृत दड पडले. पण अमृत तोंडात गेल्यामुळे ते तसेच राहिले मुंडके त्यांचे. आणि मग गरुडाने, तो अमृत कुंभ होता ना, भगवंताने दिला गरुडाकडे. गरुडाने जे उड्डाण केलं ना, राक्षस त्यांच्या पाठीमागे, ते जागजागी ते राक्षसही उड्डाण करायचे ना हो, आणि ते गरुडाला अडवायचे. ते अडवता करता करता ते 4 ठिकाणी डसमळलं. काय, तो कुंभ कशाचा, अमृताचा 4 ठिकाणी डसमळला. कुठं
तो पहिल्यांदा डसमळला हरिद्वारला, दुसऱ्याने डसमळला तो प्रयागला, तिसऱ्याने डसमळला तो उज्जैनला आणि चौथ्याने डसमळला तो नाशिक त्र्यंबकेश्वरला. 4 ठिकाणी डसमळला आणि 4 ठिकाणी ते कुंभ जे भरतात ना 12 वर्षाने, सूर्याने मकर राशीत प्रवेश केला का बरोबर त्या काळाला त्या वेळेला ते कुंभ भरतात. सर्व जगातले साधू संत येतात त्या कुंभामध्ये स्नान करण्याकरता. काही थेंब पडले होते कशाचे? कोणचं अमृत? कोणचं अमृत? जे स्वर्गातले इंद्रादिक देव पितात ते अमृत. ते अमृत पेल्यानंतर माणसं मरती नाही हे डोक्यातून काढून टाका. फक्त जास्ती दिवस जगा, त्यात मरावाच लागत त्यांना. काय होवी ज्ञानेश्वर महाराजांची? जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने पेले अमर, ते देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहेत. काळकुटाचे सहोदर, काळकुट म्हणजे विष, सहोदर म्हणजे भाऊ, विषाचं भाऊ अमृत. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने पेले अमर म्हणजे देव पेले. पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये तो देवांचा राजा इंद्र 14 इंद्र मारतात एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या. कसं ते अमृत म्हणता तुम्ही त्याला? अमृत, अ म्हणजे नाही. वेदांत शास्त्रामध्ये अप्रत्यय आला पुढे का नाही हा शब्द लागतो. अ म्हणजे नाही, अमृत म्हणजे ते घेतल्यानंतर माणसं मरत नाही असं त्याचं अमृत नाव आहे. पण ते डुप्लिकेट नाव आहेत. काहींचं नाव प्रकाश राहतं, त्याला बॅटरी घेऊन पाहावं लागतं. कोणला? प्रकाश. नाव काय? प्रकाश. आणि त्याला का आणि पाहावं लागत? काय त्या नावाला काही अर्थ आहे का? तसं ते आडनावाचं अमृत आहे. ते पेल्यानंतर माणसं मरत्यातच ना. आता भागवत नसल्यामुळे मी ते लांबवत नाही जास्ती. नाही तर 8 प्रकारचं अमृत सांगितलं अध्यात्म भागवतामध्ये. किती प्रकारचं? 8 प्रकारचं अमृत. देवांना दिलं ते वेगळं, साधूंना दिलं ते वेगळं, राक्षसांना दिलं ते वेगळं, जरा सांगू का, कापडियांना दिलं ते वेगळं, नाही सांगत एवढं, वैष्णवांना दिलं ते वेगळं. ऐकायचं आहे का? देवांना दिलं ते जास्ती दिवस जगणारं अमृत दिलं, राक्षसांना अमृत दिलं. बिचारे एवढे इमानदार निघाले, अजून त्यांनी ते अमृत सोडलं नाही. कोणतं दिलं तुम्हाला कळालं? हुशार माणसं, श्रोते चांगले असले का कीर्तन करायला खूप आनंद वाटतो महाराज. श्रोत्यांना कळालं ना राक्षस कोणचं अमृत पेत्यात ते. जाऊ द्या. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत शब्द वापरला, हा कोणत्या अर्थाने वापरला? त्या 8 प्रकार सांगितले ना, त्या 8 प्रकारामध्ये एक अमृत आहेत, ज्याला ज्या अमृताला नाम अमृत म्हटलेलं आहे. योगिया साधली जीवन कळा, ओ साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा. वैष्णवा
कोणतं अमृत? नाम अमृत. कसं आहे ते नाम अमृत? नामदेवरायाला विचारा. नामदेवराय म्हटले, देवा तुझं नाम नाही ना, नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. बाबा तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावने गोड, अमृतावने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा. कोण म्हणलं हे? नामदेव महाराज. अमृतापेक्षा हे नाम अमृत किती गोड आहेत. लईच गोड आहेत महाराज. किती गोड आहे सांगू का तुम्हाला? अमृत गयास फिके पुढे, अमृत गया फेके पुढे, अमृत गयास. फेके पुढे, अमृत गयास. जिवे बोलतीन अक्षरंजना, अमृत गयास फिके पुढे, अमृत गयास फिके पुढे. देवे गोडतेना अक्षरांजना, अमृत गयास फेके पुढे, अमृत गयास फेके विषय आपल्याला पुढे नेता येईल भरपूर. मला थोडंसं तुम्हाला वेगळ्या ठिकाणी आणायचं आहे. महाराज नाम अमृत सांगितलेलं आहे. नामदेव महाराज म्हटले अमृताहुनी गोड नाम आहे. तुकाराम महाराज म्हणले जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत ज्याच्या पुढं फिकं आहेत. तुम्ही आम्हाला का सांगून राहिले? ज्ञानेश्वर महाराज म्हटले आजी, सोन्याचा दिवस आजी, अमृते पाहाला आजी. म्हणजे आमचे हे नाम अमृत आज प्राप्त झालं. वर्तमान कालवाचक म्हणून आजचा दिवस बरं का. आज हा वर्तमान कालवाचक अभंग जो घेतला ना, त्याच्या पाठीमागे काही भूमिका आहेत. म्हटले महाराज हे अमृत आलं कुठून तुमच्याकडे? म्हटले त्याला पहिल्यांदा भाग्य लागत असतं. ऐका ऐका लक्षपूर्वक. आता ते प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा काय लागतं? भाग्य लागतं. दुसरं त्यांना संतांचं अधिष्ठान लागतं. संतांचं, देवाचं नंतर सांगणार आहे मी. ऐका, भाग्य लागतं, संतांचं अधिष्ठान लागतंय आणि योग्य काळ लागतो. ऐका ऐका लक्षपूर्वक. योग्य वेळ लागते आणि योग्य दिवस लागतो. काय काय सांगितलं?
धन्य आजे दिवस झाला सोनियाचा पिकलिया वाचा राम नामे पिकलिया वाचा राम नामे पिकलिया वाचा राम नामे पिकलिया वाचा राम सोनियाचा दिनू अर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे. दिवस कोणता? ज्ञानोबारांचाच अभंग आहे. बारा खूप प्रमाण आहे, मला वेळ नाही माझ्याकडे. माऊली सोन्याचा दिवस सांगितला, अमृते पाहाला हे सांगितलं. हे घडलं कधी? आजी. आजी म्हणजे केव्हा? विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी गैनीनाथाच्या द्वारे अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर माझ्यावर जी कृपा केली तो दिवस आज सोनियाचा विशेषत्वाने घडलं. काय केलं त्यांनी? काय केलं? त्यांच्याकडे जे ज्ञान होतं, सद्गुरूकडून जे आलेलं होतं ते मला दिलं. मला काय दिलं? ते ज्ञान दिलं. कशा करता दिलं? माझ्या हातात दिलं. ऐका, कशा करता दिलं? जगापर्यंत पोहोचवण्याकरता दिलं. निवृत्तीने दिली माझे हाती निवृ माझे हाते निवृत्तीने माझे हाते निवृत्तीने दिदले ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा आणि निवृत्तीने दिदले ज्ञान. कोणतं? गुड. इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्य न सुवे. ज्ञान महाराज अत्यंत गुह्य, अत्यंत गुप्त, अत्यंत पवित्र असणारं ज्ञान. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला धली मला प्राप्त झालं. निवृत्तीने दिदली. गुरु ज्ञान देतात, नवे नवे गुरु तेथ ज्ञान. ज्ञानी आणि दर्शनी हो कुठेही नाही मिळत. ते ज्ञान पैगा बरवे तरी हो कुठेही नाही, कोणत्या बाजारात नाही मिळत. त्याच्याकरता तनू मनू जीवे चरणाशी लागावे अगर वगैरे वगैरे पाहून घ्या तुम्ही सर्व चिंतन. आता मला महत्वाच्या मुद्द्यावर जायचं आहे. निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. गुरु ज्ञान देतात, पण काही गुरु आखडून ज्ञान देतात बर का. पक्वादाचे बोल देतील पण लावायचं मागत होतील. चालीचा राग देतील, केदारासा मारू बिहाग तसा मालकंसा असा बर का. त्याचे तोंड दाखवतील पण विस्तार सांगणार नाही. काही ना काही माग ठेवीत्यातच. आता का ठेवीत्यात काय मला माहिती नाही बापू, पण ठेवीत्यातच. एका तालमीमध्ये एक वस्ताद होता आणि त्याचे बरेच शिष्य पैलवान करायला. त्याच्यातलं एक पोरेले चपळ होतं. कसाही पैलवान पाहिला का एका मिनिटात पाडायचं, एका मिनिटात पाडायचं, एका मिनिटात पाडायचं. ते लगेच तालुका पातळीवर गेलं, लगेच जिल्हा पातळीवर, लगेच राज्य पातळीवर, लगेच देश पातळीवर आणि लगेच परदेशामध्ये गेलो. आणि त्याला जगात कोणी जगत जेता झाला तो. आणि ते जगत जाता झाला तिकडे जिकडं टी व्हीवर बातम्या, इकडं तिकडं बातम्या. आणि ते आलं ना गावावर, त्याच्या हत्तीवर मिरवणूक काढली. गुलाल काय उधळी, लोक नाच काय, बँड काय लावला आणि डीजे काय काय. आणि ते आले, म्हणजे भाषणं सुरू झाले. ते म्हटले आपल्या पैलवानाला जगात जोड राहिला नाही. मग त्याला सांगितलं तुझं मनोगत बोल. तो म्हणे सर्व खेळत 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 तिथपर्यंत गेलो, जगामध्ये सर्व पैलवान पाडले.
आता एक इच्छा राहिली, ज्या गुरुना मला एवढं शिकवलं ना त्यांच्याबरोबर 2 हात खेळावा अशी कोणाबरोबर? असे भस्मासूर राहतात काही काही. जेथीची कृपा लाईजे वरू तेथीची मन व्यभिचारू. तरी काय मी भस्मासूर, असे भस्मासूर राहतात का ते म्हणे मला गुरुजी बरोबर. लोक म्हणे गुरुजी खेळा खेळा. अरे बाबा त्याचं वय काय, माझं वय काय, मी म्हातारा झालो. तो नाही नाही म्हणे माझ्याकडून 1,00,000 रुपये. एक जण म्हटला तुमच्या दोघांची कुस्ती झाली तर. नको म्हणे बाबा आता माझे हाडकं काडकं म्हातारा झालो मी, तो आता तरुण आहे शिष्य. तरी पण लोक काय ऐकाना. लोक लई विचित्र महाराज. लावलीच दोघांची कुस्ती. कोणाची? गुरुची आणि शिष्याची. आता तो गुरुच होता. शेवट आले, सलामी झाली, हाताला हात दिलं आणि पाहिलं आणि त्या गुरुना कोणचा डाव केला आणि कोणचा नाही. जसा उचलला तसा चिनबिन झाले लोक. टाळ्यांचा कडकडाट झाला. ते गुरु त्याच्या उरावर बसलो. लोकांनी लगेच त्या गुरुची मिरवणूक. लोक कोणाच्या मिरवणुकी काढतात महाराज, लोकांचं सांगूच नका. याच्या अगोदर त्याची काढली होती, आता याची काढली. अवघड आहे महाराज. जिकडे तिकडे लोक गेले आणि मग ते आलं बा जगत जेता. तो आला, पाय बिया पडला गुरुजीच्या. असा खाली मान घालून मिठी घालून गुरुजींक चोरून पाहायचा. गुरुजी त्याच्या का पाहायचे. म्हटले गुरुजी मला लय डाव शिकवले तुम्ही हो. दुपारी कोणचा डाव केला होता? तो काय नाही शिकवला? म्हटले तो खास माग तुझ्याकरता ठुला होता. काही ना काही ठुत्यातच माग, पूर्ण दिती नाही महाराज. ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानेश्वर महाराज ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला दले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. तुमच्या हातात दिलं पण तुमच्या गुरुना माग काय ठेवलं असेल? ज्ञानेश्वर महाराज म्हटले तसं नाही. दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, संपूर्ण माझे हाती. गम्य ज्ञान ज्ञानोबारांना दिलं, संपूर्ण दिलं. म्हणून आपला आजचा हा सोहळा आहे महाराज, फुकट नाही. त्यांच्या कृपेने आहे, त्यांच्या आशीर्वादाने आहे, त्यांच्या आगमनाने आहेत. म्हणून आपल्याला आज सोन्याचा दिवस पाहायला मिळाला. सोन्याचा दिवस आजी अमृते पहाला. परिणाम काय झाला? नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. इथपर्यंत आपण आलो. किती वाजले मला सांगा बरं का? मग पार कडावा आल्यावर सांगा त्या तुम्ही. मला माहिती 10-12 मिनिटं राहिले असतील असा अंदाज. कारण किती बोलल्यावर किती टाइम होतो आम्हाला. आता ते दररोजचे 2-2 तास करावा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. आपण किती बोललो, आपलं मीटर किती जळलं त्याच्यावर कळतं. इतकं काय नाही विचारलं घड्याळ तुम्हाला. मी बरोबर राहिलंच विचारलं. कारण विठोबा रखमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं भजन आणि शेवटची भैरवी, या सर्व गोष्टी करता करता 10 मिनिटं जाणारच आहेत. पण फक्त मुद्दा राहिला महत्त्वाचा, तेवढा सांगतो महाराज. सोन्याचा दिवस अमृते पाहाला. भाग्यवान ज्यांनी ज्यांनी पाहिला तो नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आता किती कुळ आहे आपल्या गावामध्ये? गाडेकर आहेत, अजून वाघुले, अजून अनप अजून जाधव, अजून गोडेकर, अजून भुजबळ, अजून जेवढे कुळ आहेत ना, जेवढे कुळ, त्या कुळांकरता आता हा उभा आहे बरं का.
हे संत महात्मे ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, सावता बाबा, भगवान परमात्मा, तुम्ही त्यांच्याकडं आले रे आले का तुमच्यावर कृपा करण्याकरता ते तत्पर आहेत. आता फक्त येताने कसं यायचं हे लक्षात ठेवा. टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, मला टाळ्यांची अजिबात, मी टाळ्यांची लय टाळाटाळ करतो महाराज बरं का. टाळ्या विठ्ठल विठ्ठलच्या टायमाला वाजवावं वारकरी संप्रदायामध्ये, ती काही सभा आहे का आपली टाळ्या वाजवायला महाराज? काय लोक करतात, त्याचा आनंद होतो त्यांना, बरं त्यांना वाटतं आनंद आपल्या मनासारखं बोलले बाबा, मग त्यांना बरं वाटतं जरा, ते होतो आनंद, मान्य करतो मी. परंतु टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, पण देवाकडे आता तुमच्यावर कृपा करण्याकर देव बैसले. दुपारी अभंग झाला असेल एखाद टायमाला, हा उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. दुपारी अभंग मला माहिती झालाच असेल हा अभंग का सकाळी. तेव्हा तुम्ही जेवढे कुळ असतील, जेवढे भक्त असतील, आजूबाजूचे पंचक्रोशीतले जे असतील, कारण आज त्या मूर्तीच्या मध्ये प्राण प्रतिष्ठा झालेली आहेत. इतक्या काळापर्यंत, जोपर्यंत 3 दिवस हा कार्यक्रम चालला, अदुगर सर्व ज्याला दिनवास, धान्य दिनवास वगैरे 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 हे चाललं होतं ना, तोपर्यंत त्या मूर्ती होत्यात. पण मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा मंत्राच्या द्वारे, जे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असतील त्यांचे ते मंत्र पाठ असतील किंवा वाचून म्हटले असतील, मला काय माहिती नाही, परंतु त्या मंत्राच्या द्वारे त्या मूर्तींमध्ये एक नवसंजीवनी प्राप्त होते आणि तुमच्या आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्राप्त होतं. फक्त येत असताना आपण शुद्ध चित्ताने आलो पाहिजेत आणि प्रार्थना करत असताना आम्हाला तुझं काही नको. आम्ही जन्माला जेव्हा आलो ना, तेव्हा इथं जे पाहिजे ते संगत घेऊन आलो आम्ही, अन्न, मान आणि धन, हे बरोबरच घेऊन आलो. हे त्याच्या मागायची गरज नाही. लोक म्हणतात नातीला मुलगा हो दे आणि ते 5 वाऱ्या करी, कान फटा देवा पाहून महाराज. देवाचा मुलगा व्हायचा काही संबंध आहे का? काही आहे का? काही काय अकलीचा बेअकलीचा पत्ता महाराज. काही करतात, काय बोलतात, ग्रंथ वाचती नाही, कीर्तन सुईची ऐकती नाही, त्याचे परिणाम हे असे असतात महाराज. देवाकडे जावं, सांगावं आमच्या अंतकरणामध्ये ज्ञान, उत्तर, प्रेम, लक्षणा, भक्ती वाढू दे. काय मागावं त्यांच्याकडे? आमचा हरिपाठ नित्यनेमाने हो दे, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, असं देवाकडे मागावं. ज्ञानोबरायांनी काय मागितलं? ज्ञानोबरायांनी जे मागितलं ते अभंगाच्या 2ऱ्या कडव्यामध्ये, गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, लागो मला गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, लागो मला गोपाळा रे तुझे ध्यान. आनंद विसंबे हरी जगत ये जीवना, आनंद विसंबे हरी जगत जीवना, आनंद विसंबे हरी जगत ये जीवना, आनंद विसंबे हरी जगत जीवना. हे गोपाळा रे तुझे गोपाळा रे तुझे ध्यान, लागो मला गोपाळा रे तुझे गोपाळा गो नाम इंद्रिय, त्याचं पालन करणारा गोपाळा. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. कसं लागू दे? आणू न विसंबे, एक क्षणा सुद्धा तुझा विसर पडता कामा नाही. देवाचा जेवढा विसर तेवढं अधपतनाकडं आपलं जीवन, जेवढा देवाचा आठव तेवढं भगवंताच्या आपण जवळ जातो. महाराज मी प्रक्रिया सांगत असतो, भक्ताची देवांची सांगत असतो. भक्त देवाकडे जातात, ऐका ऐका ऐका. भक्त, आता आपण सर्व मनुष्य जात सकळ बरं का, सर्व भक्तच आहोत आपण, देवाकडे जाणारे.
हे भक्त. मग संत कोण? देव ज्यांच्याकडे जातो ते संत. बघा तुम्ही, टाळ्या अजिबात वाजू नका. देव पंढरपूर सोडितून आरणला येतोय. कोणाकडे येतोय? संत ज्यांना म्हणतात ना. बघ, आपण दिंड्या घेऊन पंढरपूर नानबा तुकाराम नानबा तुकाराम, तशी आपण भुकाडच. आपण काही एवढे नाही. देवाने आपल्याकडे यावं. देव घरा आला भक्ती सन्मान. हो. दुरिल्या देशीचा बहु आवडीचा विठ्ठल पाहुणा. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार. बस 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 बस. सर्क संपत आली का ते वाघ सिंह काढी त्यात. जाऊ दे आता काय. नाही, आनंदाचा दिवस असल्यामुळे सर्व आनंदामध्येच चाललंय. आनंदानेच व्हावं. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणू न विसंबे हरी जगत्रय जीवना. त्याच्याकरता त्याची शरणांगती. तनू, तनू म्हणजे शरीर, मनू म्हणजे मन, जीवे, तनू मनू जीवे शरण विनटलो तुझे पायी. बाप रखुमा देवरो वाचुनी आणू नेणे काही दुसरं काही आम्ही जाणत नाही. अनेक काही नेणे आणि नित्य ध्यातसे गोविंदा. रात्र गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. रात्र दिन न कळे दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे. म्हणून गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा. आणू न विसंबे हरी जगत्रय जीवना. अल्पबुद्धीप्रमाणे थोड्या वेळ आपलं ज्ञानोबारांच्या ह्या वेदवाणीवर अभंगवाणीवर थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही बरोबर असेल ते सद्गुरूंचं आहेत, संतांचं आहेत, ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, सावताबाबांचं आहेत. आणि चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष असतील. एकदा लागून या पाया विनवितो तुम्हाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन, संतांचं भजन, शेवटची भैरवी, कीर्तनाला पूर्णविराम. विठोबा रखुमाई हरी दे विठोबा रखुमाई. हरी दे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. बाप रखुमा देव वाचुने आणून नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई. नाराज काया. म्हणा म्हणा निवृत्ती राया
थांबा 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 थांबा. हो हो थांबा 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 थांबा. हो 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 मोठा दरोडा पाडला. बाबा 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 बँकेवरच पडला. बापरे, आम्हाला वाटतं तुम्ही भजन म्हणतात काय. मी तर राहिलो भ्रमामध्ये. म्हणजे भजन म्हणतात तुम्ही, थोडेसे कापगे होते. तुम्हाला वाटतं बा हे बंद करून काय आपलं परीक्षा घेणार नाही. पण माझे 50 वर्ष गेले याच्यामध्ये. फुकट गेले का ते. हं, सर्वांनी म्हणायचं एका तालात एका स्वरात म्हणायचं. अजिबात संतांच्या बाबतीत अजिबात चालणार नाही. प्रत्येकाच्या. मग काय आपण नुसतं आलो याची कारण अशी. सर्वांनी म्हणायचं. बोला. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकाया. वा वा वा. हो पुन्हा थांबा पुन्हा थांबा पुन्हा थांबा. यांना वाटतं त्यांनाच 1500 भेटा त्यात. हे गप्पच चालली. पण यांना माहितीच नाही यांच्या अगोदर 2-2 हजार तुमच्या खात्यात येऊ राहिले. तुम्ही का गप्प राहत्या. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकाया. हा हा. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणा. तनु मनु शरण विनटल तुझे पाये तनु मनु शरण विनटल तुझे पाये. तनु मनु शरण विनटल तुझे पाये तनु मनु शरण विनटल तुझे पाये. बाप रखुमा देवी वरा वाचुनी अनुने काही गोपाळ रे तुझे गान लागमाना गोपाळ रे तुझे गान लागमाना. बाप रखुमा देवी वरा वाचुनी अनुने काये बाप रखुमा देवी वरा वाचुनी अनुने काये गोपाळ रे तुझे गान लागमाना गोपाळ रे तुझे ध्यान लागमाना.
नुन विसंबे हरी जगत्रय जीवना रे धन्यवाद. सर्वांनी एक 10 मिनिटं जागेवर बसा. कुणी मधून उठायचं नाही. सर्वांना सूचना. हॅलो. आज आपल्या माऊली गावामध्ये 36व्या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळे सर यांची या ठिकाणी संपन्न झाले. आज सकाळपासून ब्राह्मणांच्या मुखोद्वाणीतून या ठिकाणी संतांच्या आणि देवांच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यानंतर कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला आणि बरोबर 10 ते 12 हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर यांची कीर्तन सेवा झालेली आहेत. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी विशेष असे योगदान आहे. आज ज्यांचा महाप्रसाद आहे
त्यामध्ये किरण कुमार अशोक शिंदे, माधव वामनराव सोनकांबळे, किरण रोहिदास ढेंबरे, बाळासाहेब निवृत्ती ढोले, सुदाम शेठ रघुनाथ लेंडे या भाविकांची आजची महाप्रसादाची पंगत आहे. मी तुम्ही म्हणाल उलटं होते, परंतु आज माझी अशी इच्छा आहे महाराजांनी या अन्नदात्यांचा आधी सन्मान करावा. कुठं ज्यांचे चला. नाव पुकारले त्यांनी जे पुढे यायचे. अन्नदाते आजचे त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते होते. त्याचप्रमाणे मी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु विशेष करून आज आजचे पारेकरी पुढे जनार्दन या. पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. रवींद्र मच्छिंद्र गाडेकर आजचे पहारेकरी जे 2-3 जण असतील मेन पुढे या. या पुढे या. आहे ना? बाळासाहेब या पुढे चला. बाळासाहेब ढोले पुढे या. या ठिकाणी विशेष करून सुनील विदाटे, ज्ञानेश्वर कहाणे, निलेश आवटी, नामदेव भागवत, धर्मा भागवत, त्याचप्रमाणे या मान्यवरांना सुद्धा विनंती आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे अरुण रमेश गाडेकर, जितेंद्र रामसाहेब गाडेकर, सुरेश दगडू गाडेकर, अरुण कोकाटे, किशोर आयर साहेब, आपणासही विनंती आपण पुढे यायचं आहे. ज्यांची नावं आहेत त्यांनी वाचली त्यांनी पुढे यायचे. सुरजित सिंग कापसे, नांदेड, याही भाविकांना विनंती आपण पुढे यायचं आहे. जनार्दन माधू भुजबळ, ज्ञानदेव माधू भुजबळ, नामदेव माधू भुजबळ, सुरेश लेंडे, दौलतराव गाडेकर, सुदाम शेठ लेंडे आलेले. चला लवकर चला. त्याचप्रमाणे अगदी 3ही दिवस दररोज उपस्थित असणारे आदरणीय शिवाय शेठ आहेर, नाना शेठ बोंबले, सन्माननीय नारायण दशरथ भागवत, व्हाईस चेअरमन जय किसान पत संस्था यांनाही विनंती आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे दगडूशेठ डावखर, शिवाजी गाडेकर, बन्सी गाडेकर, हरिभाऊ गाडेकर, रमेश आबा आहेर, सतीश दात्रक, नवनाथ चत्तर आणि प्रकाश भाऊ दात्रक या मान्यवरांना आपण विनंती करतो यांनी पुढे यायचं आहे. संजय शंकर गाडेकर, दत्तात्रय पाटील कानोरे, आपणासही विनंती आपण पुढे यायचे. संचालक जय किसान पत संस्था, दिलीपराव देशमुख, बंडूभाऊ करंजेकर, सुभाष आंधळे आणि राजू शेठ आंधळे, कर्जुले हरेश्वर, एक प्रगतिशील शेतकरी दोन्ही पण, आणि ते विशेष करून या कार्यक्रमासाठी सपत्नीक आले. मी त्यांना विनंती करतो आपण तर याच, परंतु आपल्या सौभाग्यवतीने सुद्धा पुढे यायचं आहे. त्यांचाही सन्मान आमच्या भगिनींनी येऊन करायचं आहे. आंधळे पाटील चला आपण चला. आपल्या सौभाग्यवतीने सुद्धा पुढे यायचं आहे. गुलाब जाधव, आपणास विनंती आहे आंधळे परिवार सहकुटुंब आले, त्यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अमोल भुजबळ, ज्ञानेश्वर ट्रस्ट आळे, आपणास विनंती पुढे यायचे. सुरेख आमुप आहे का? सुरेख आमुप, सुरेख आमुप या पुढे चला. सुभाषराव आंधळे आणि राजू शेठ आंधळे चला पुढे या. रवींद्र गीते, त्यानंतर आदरणीय महादू रवींद्र भुजबळ, गीते, प्रणव ताठे सोनगाव, राहुल निदाने राहता, सतीश भुजबळ, गुलाब धुमाळ, प्रकाश प्रल्हाद भोर, ज्यांची नामोल्लेख झाला त्यांना विनंती आपण पुढे यायचे.